पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे 4 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या अमानुष घटनेचे पडसाद सोलापूर शहरात उमटले असून संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले। विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला। सोलापूर शहरातील जिल्हा परिषद पूनम गेट येथे झालेल्या या आंदोलनात खासदार ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तळवलकर, गटनेते नरेंद्र काळे, नगरसेवक अमोल शिंदे, चेतन नरोटे, बिज्जू प्रधाने, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, संगीता जाधव, सकल हिंदू समाजाचे सुधीर बहिरवडे, मनसेचे विनायक महिंद्रकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। राज्यात महिला व लहान मुली सुरक्षित नाहीत, प्रशासनाने कठोर पावले उचलावीत असा इशारा देत आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला। घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून जलद न्यायाची मागणी जोर धरत आहे। या उन्हापेक्षा जास्त ना त्या लेकीच्या आईच्या दुःखाचे चटके दादा जास्त। पाय पोळता येतो, पण आता आम्ही थोड्या वेळानं सावलीत जाऊ, पण त्या लेकीच्या आईनं कुठं शोधायची सावली आणि आम्ही कुठलं मलम कुठल्या मेडिकल मधनं विकत आणू की त्या लेकीच्या आईच्या आणि बापाच्या दुःखावरती आम्हाला लावता येईल सांगा ना। त्यामुळे हे ऊन जे वर्ण तळपतंय, हे खालचा उन्हानं तापलेला रस्ता, हे चटके काहीच नाहीये। जे चटके त्या लेकीच्या आई वडिलांना आणि कुटुंबियांना बसले ते त्यापेक्षा जास्त आहेत। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की जर समाजात अशा घटना घडत असतील तर आम्ही AC ऑफिसमध्ये बसून आम्ही बसणार नाही। आम्ही लोकांच्या मध्ये जाऊ, लोकांच्या आमच्यावरती रोष जरी असला आम्ही त्याला सामोरं जाऊ आणि जनतेला न्याय मिळवण्यासाठी याच रस्त्यावरनं अनवाणी पायानं चालत जर ही ज्योती वाघमारे संसदेत पोहोचली असेल तर माझं कर्तव्य आहे की त्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढलं पाहिजे। हा आक्रोश मी समजू शकते, कारण या महिलांचा आक्रोश हा एका आईचा आक्रोश आहे आणि या आक्रोशाच्या सोबत आम्ही उभे आहोत। दादा, मला वाटतं की या वेळेला राजकारण करण्याची, पक्षाचं हित बघण्याची वेळ नाहीये। ही वेळ एक लेक म्हणून, एक आई म्हणून, एक बाई म्हणून न्यायासाठी लढण्याची हो। ताई, आपण सुद्धा एक महिला आहे आणि जर आज सोलापूरच्या सगळ्या महिला उन्हातानात बसलेल्या आहेत तर कुठेतरी बसून प्रेस घेण्यापेक्षा मग त्या आज या आंदोलनात का सहभागी झाल्या नाहीत हा आमचा त्यांना सवाल आहे। ही वेळ राजकारण करण्याची नाही, ही वेळ राजीनामे मागण्याची नाही, ही वेळ त्या नराधमाला फासावर लटकावण्याची आहे। आणि त्याच्यासाठी पक्ष, राजकारण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून बाई म्हणून कधी आपण एकत्र येणार आहोत का नाही, आई म्हणून कधी आपण एकत्र येणार आहोत का नाही। अरे, राजकारण करायला खूप दिवस पडले, तो निवडणुका खूप लांब आहेत, आता तरी माणूस म्हणून आणि आई म्हणून व्यक्त व्हा एवढीच विनंती आहे। बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने एन्काउंटर करण्यात आलेला होता तशा पद्धतीचं काही होण्याची अपेक्षा बदलापूरला अक्षय शिंदेला ठोकला होता, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की जोपर्यंत नराधमाला फासावर लटकवलं जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातल्या बहिणींना आणि लेकींना ते न्याय मिळवून देतील। थोडं थांबते, मला जरा त्रास होतो।